गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे लाईट जाण्याने आणि त्याच्याच नंतर मी रेडी होत होती. ताईच्या इकडे जायचं होतं, त्यांच्या इकडे आज हल्दी आहे. त्याच्यासाठी पहिले मॉइश्चरायझर लावला, सनस्क्रीन लावली आणि मला हे पॉल्सवाले कानातले आवडलेले म्हणून मी ते घातले. हे स्किप केले आणि त्यानंतर ही माझ्याजवळ पहिले ना म्हणजे जेव्हा माझं नाक टोचलं असलं तेव्हा ही सुद्धा नथ होती म्हणून ती ट्राय करत होती. मीनवाईल हे मी लॉकेटसुद्धा घातलं होतं पण मला नाही आवडलं आणि जसंच मी ते बनाना खाल्लं ना, हे बघा हे किती मॅट दिसते आणि हा ग्लॉसी दिसतोय ना, म्हणजे फेअर अँड लवली वर्क करते आणि मला असं उलटीसारखं व्हायला सुरू झालं होतं. काय माहिती का, पण मला ना कम्फर्टेबल नव्हतं होत म्हणून असं ना 1-2 वेळा उलटीसारखं झालं पण उलटी झाली नाही. त्यानंतर ही पावडर मी सगळ्याच गोष्टी छोट्या छोट्या पाऊचमध्ये नेण्याचं ट्राय करते आणि फक्त ब्रश करून पण ॲब्रो चांगल्या दिसतात म्हणून फक्त ब्रशवरती जाते मी, त्यांना फिल करण्याचं टेन्शन नाही घेत. टिकली गेल्यानंतर लुक कंप्लीट होतो. लिपस्टिक लावण्यासाठी मी मॉइश्चरायझर लावते कारण की माझे लिप्स खूप ड्राय आहेत. त्याच्याच मी मॉइश्चरायझर लावून आणि म्हणजे लिप बाम लावून मी इकडे लिपस्टिक लावून कंप्लीट करते कारण की लिपस्टिक तो बनतं आहे. लिपस्टिक साधी असली तरी चेहऱ्याचा एक लुक कंप्लीट करते. आणि ही मी रेडी झाली आहे. घेतला आहे सिरम लावायला कारण की केस धुतली होती. केस धुतल्यावर सिरम लावणं मस्ट आहे पण कधी कधी ते सुद्धा मी विसरते. इतक्या आळसपणावर येते मी कधी कधी आणि मला असं वाटतं का अशीच केस बांधून जावी कारण की हे चांगलं दिसत होतं. तुम्हाला काय वाटतं? इकडे मी रेडी झाली, बॅकपॅक केली आणि ती बॅग 10 वेळा ओपन झाली आहे. ओला बुक केली होती कारण की मला मूड नव्हता चालत जायचा म्हणून ओला बुक करून मस्त ट्रॅव्हल सुरू केला. आणि इतका वारा हे सगळं होतं ना की मला लगेच ॲलर्जी होतात धुळीच्या. आणि यांचे रस्ते बघ कसे स्लोप आहेत म्हणजे पूर्ण वरती चढण आहे आणि तिथे मला या दोघी घ्यायला आल्या होत्या. ही बघा ही पूर्ण हळदीने माखली आहे. ही राणी आहे म्हणजे ताईची दुसऱ्या नंबरची मुलगी. आमची अशीच बगबग चालू होती. मीनवाईल ही सोनू आहे. सगळ्या हळदीमध्ये एवढ्या माखल्या होत्या ना. आणि ही आरू, ही यज्ञा आणि इकडे सगळे जेवायची वाट बघत होते. आम्हीसुद्धा कारण की सीट नव्हते अवेलेबल आमच्यासाठी. तोपर्यंत आम्ही टाईमपास करत होतो. मीनवाईल इकडे बघा हे ना हळदीसाठी बकरे आले होते. आमच्यात मोस्ट ऑफ हळदीला नॉनव्हेज असतं ना. आणि आरूचा डान्स एन्जॉय करा. ती खूप मजा येते तिला जेव्हा ती कॅमेऱ्याच्या समोर येते. आरूला जेवण भरून इकडे कांदा कापत होती तेवढ्यात यज्ञाने सगळं शूट केलं आहे कारण की कांदा कापताना जे डोळ्यात अश्रू देतं ना ते काहीच देत नाही आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या भेटूया.